नमस्कार. मी आता पोचलो आहे गावातील सुनील ढेकाणे यांच्या शेतामध्ये. मला खूप आनंद आहे की या जोडीनं आपल्या शेतामध्ये आपले शेतकरी सगळेजण ऊस हळद हे कॉमन पिकं करत असतात, त्यामुळे बाजारभाव मिळत नाही. आणि हे बाजारभाव जर आपल्याला मिळवायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की विविध शेतीमध्ये उत्पादनं घेतली पाहिजे. आता पेरूचंही त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे. त्यांना खूप शेतीची आवड आहे. आताच बघा आपल्या त्यांच्या शेतामध्ये सायरन वाजतोय, तो दुसरा तिसरा कुठला नसून कॅमेरा आहे. आणि त्यांनी अलर्ट राहण्यासाठी की कुठं थेफ्ट होऊ नये, चोरी होऊ नये त्यासाठी, किंवा चोरी तर आपल्या इथं कोण करत नाही, पण खाण्यासाठी एखादं घेतलं तर त्यांचीही काय परवानगी असतेच, पण की अलर्ट राहणं ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी त्यांना खूप खूप नमस्कार. तुम्हाला भेटून आनंद झाला की तुम्ही इतकी भारी शेती करताय आणि एका कलिंगडाचं वजन जास्तीत जास्त 7 ते 8 किलो आहे. ह्याचा मला खूप आनंद आहे आणि गर्व आहे आपल्या सर्व लोहारी ग्रामस्थांना. मी पप्पूशेठ तुम्हाला विनंती करेन की तुम्ही एक शूट आउट करा. आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्हाला एवढी आवड आहे शेतीमध्ये, तर तुम्हाला हा प्रोजेक्ट कसा सुचला, की तुम्ही संकल्प मांडला की हे करावं म्हणून? तुम्ही तर एकतर सिटीमध्ये राहणारे आणि सिटीमधून परत आता चल भावा सिटीमध्ये जातो आपण सगळे, आणि आता तुम्ही तर डायरेक्ट चल भावा चल बहिणी गावामध्ये आला. तर तुम्ही त्याच्याबद्दल 1-2 मिनिटं सांगा. काय नाही, एक ओढ वाटली की चला मुंबईवरून पण एक आपण करून दाखवावं, शेती येऊन करू शकतो. की असं नाही की इथेच राहून स्थायिक लोक शेती करतात, असं नाही की मुंबईवरनं येऊन होऊ शकते शेती, असं नाही की नाही होऊ शकत. हे मी आता माझं उदाहरण आहे स्वतः पर्सनली. आता 2 वर्ष झालं कंटिन्यू मी येऊन करते. पेरूची पण बाग माझी खूप चांगली आलेली, आणि आता हे तर तुम्ही बघताय. ठीक आहे, म्हणजे खूप आनंद आहे. कारण तुम्ही सुनील दादा असतील, वहिनी असतील, त्यांनी खूप अथक प्रयत्न, म्हणजे की असं काय नाही की तुम्ही सिटीमध्ये जरी असाल तर खेडेगावामध्ये आपल्या गावामध्ये येऊन शेती करू शकतो. तसं आपला भाऊ सिटीमध्ये जाऊ शकतो, तिथं नादखोळा टास्क करू शकतो. तर आपला जे सुनील दादा आहेत ते शेतकरी, तेही गावात येऊन विविध शेतीची उत्पादनं घेऊन टास्क पूर्ण करू शकतात. खूप खूप धन्यवाद, आपण भेटला आणि मला बी खूप आनंद आहे की एक गावकरी म्हणून. नाशक आहेत जे अळी निर्माण करतात, त्यांनी कॅच करण्यासाठी विविध असे सापळे लावलेले आहेत की ते जे रोगांवरती नियंत्रण करू शकतात. सर्वजण हा प्लॉट बघतोय. अजून हे खूप काही कलिंगडं आहेत की हा 3रा टप्पा आहे, मी आता तुम्हाला दाखवतो येतो. आणि हा पुढं अजून त्यांचा मार्केटला जायचा आहे. त्यांनी फक्त 1 टप्प्यातच त्यांचा 1 ट्रक भरला आहे. खूप खूप सुंदर असं नियोजन शेतीच्या माध्यमातून उत्पादनाच्या माध्यमासाठी केलेलं आहे. झाला आणि अशा पद्धतीनं विविध उत्पादन घेणं हे आपल्या शेतकऱ्यांचं एक संकल्प आहे किंवा आपण करू शकतो. मला तर मी पहिल्यांदाच बघतोय की लोहारी गावात की पहिल्यांदाच हे कलिंगडाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आलेलं आहे. जास्तीत जास्त 7 ते 8 किलोचं फळ आहे आणि 3 टप्प्यामध्ये त्यांनी कलिंगडाची बाग केलेली आहे. त्यातला फक्त आता त्यांनी 1च टप्पा उचललेला आहे मधला. आता हा शेवटचा जो आहे हा शिल्लक आहे अजून, तो अजून त्यांचा जाणार आहे मार्केटला. खूप सुंदर असं उत्पादन काढलेलं आहे सुनील भाऊ ढेकाणे. खूप खूप अभिनंदन. खूप सुंदर अशी फुलांची झाडं आहेत की जसं हळदी कुंकू आहे तशी झेंडूची फुलं हळदी आणि कुंकासारखी संपूर्ण शेतामध्ये आजूबाजूनं आंतरिक पीक घेण्यात येतं आहे. आणि खूप शेती अशी सुंदर पद्धतीनं केलेली आहे. आणि आपल्या सर्वांना हेच दाखवायचं आहे की आपण आपल्या शेतीमध्ये विविध उत्पादन घेऊन प्रगती करू शकतो. हे आपल्याला ह्या सुनील भाऊंच्या कुटुंबानं वहिनींनी दाखवून दिलेलं आहे.
खूप खूप सुंदर. आणि सिटीमध्ये राहत असतानासुद्धा त्यांना शेतीबद्दल एवढी आवड आहे, आस्था आहे आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. खूप प्रोजेक्ट आहेत त्यांचे, ते पुढेही ते टाकणार आहेत. आम्ही वेळोवेळी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रदर्शित करू की आधुनिक शेती आपण सिटीमधून खेड्यामध्ये येऊन सुद्धा करू शकतो. धन्यवाद.